आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भानं हा व्हिडिओ बनवतो आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की मधल्या काळामध्ये म्हणजे मागच्याच महिन्यामध्ये सुप्रीम कोर्टाने जो आदेश दिलेला होता किंवा त्यांचं जे पत्र होतं या माध्यमातून आपल्या सर्व पेसा जे बांधव आहेत या पेसा बांधवाच्या विद्यार्थ्यांना म्हणजे पेसाच्या अंतर्गत येणारे जे काही जिल्हे होते या जिल्ह्याच्या अंतर्गत 16 संवर्गाच्या अंतर्गत 17 संवर्गानंतर आपल्याला माहिती आहे की त्यात पेसा जो क्षेत्र आहे त्या पेसा क्षेत्रामधील विद्यार्थ्यांची जी भरती आहे शिक्षक भरती जी आहे ती रखडलेली होती आणि यावरती तात्पुरत्या स्वरूपात इतर विद्यार्थ्यांना सुद्धा त्या ठिकाणी नियुक्ती दिलेली होती. आता यात जे नियुक्ती आदेश आहे या सर्व कोर्टाच्या अधीन राहून आणि सर्व बाबी या क्लिअर झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ऑर्डर आलेल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांना ऑर्डर आलेल्या आहेत आणि त्यामध्ये स्पष्ट उल्लेख 33 संदर्भ त्या ठिकाणी दिलेले आहेत ज्या माध्यमातून आपल्या सर्व विद्यार्थ्यांना 16 तारखेला म्हणजे 16/4/2026 ला त्याचं समुपदेशन करण्यात आलं आणि त्या समुपदेशनातून त्यांना केल्यानंतर जॉईनिंग लेटर सुद्धा त्यांना देण्यात आलेले आहे. महत्वाचा विषय असा आहे की पेसा क्षेत्रातील जे काही 16 जिल्हे आहेत महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांचा थोडासा प्रॉब्लेम होता त्यावेळेला म्हणजे शासनाच्या वतीनं तो प्रॉब्लेम होता आणि तो क्लिअर झाला. आता असे विद्यार्थी वेटेड वॉचच्या भूमिकेमध्ये होते, यांचा वेळ सुद्धा त्या ठिकाणी गेलेला आहे 1-1, 1.5-2 वर्ष. आणि ही जी भरती होती ही भरती 2022 ची जी टेट परीक्षा दिली होती या 2022च्या टेट परीक्षेतील विद्यार्थ्यांना ही संधी मात्र त्यांच्या त्या गुणांवरती देण्यात आलेली होती आणि याचमुळे विद्यार्थ्यांना आता हा जो पवित्र पोर्टलच्या माध्यमातून त्यांना जे काही ऑर्डर मिळालेले आहेत, जो नियुक्ती आदेश मिळालेला आहे हा त्यांच्यासाठी दिलासादायक आहे. त्या सर्व विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन की आपण पेशन्स ठेवून आपल्याला शेवटी कोर्टातून लढा असो की शासकीय बाबीतून लढा असो यातून आपल्याला नक्कीच न्याय मिळालेला आहे आणि जे विद्यार्थी जॉईन झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी खूप खूप अभिनंदन. कारण याला 30 दिवसाची वेळ त्यांना त्या ठिकाणी दिलेली आहे. 6वी ते 8वी साठी सुद्धा नियुक्ती देण्यात आलेली आहे. 1ली ते 5वी करिता सुद्धा नियुक्ती देण्यात आलेली आहे. म्हणजे जिल्हा परिषद म्हणजे एकलहरे असतील किंवा इतर जिल्हा परिषद मधल्या ज्या काही शाळा असतील ज्या ठिकाणी पेशा क्षेत्रातील जागा रिक्त होत्या त्या ठिकाणी ही संधी देण्यात आली. राहिला मुद्दा या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांची नियुक्ती दिली होती ते कोर्टाच्या अधीन जेव्हापर्यंत निर्णय लागत नाही तेव्हापर्यंत तात्पुरत्या स्वरूपात ही नियुक्ती आहे असं सुद्धा त्या एसटी बांधवांना दिलेली होती किंवा एसटी महिला भगिनींना दिली होती. त्या सर्व महिला भगिनी आणि मित्रांना सांगू इच्छितो की आपण जर ही टेट दिलेली असेल, आपल्याला जर म्हणजे 2025 ची टेट दिली असेल, यामध्ये जर चांगले गुण असेल तर आपलं नक्कीच या आपण भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन होणार आहे. दुसरा एक मुद्दा असा की मला एक नाशिक वरनच फोन आलेला होता की ज्या माध्यमातून विद्यार्थी एक महिला भगिनी होती जिनं तात्पुरत्या स्वरूपात त्या ठिकाणी काम केलेलं आहे गेली 6-7 महिने. पण त्यांना सांगू इच्छितो की कोर्टाच्या माध्यमातून जरी आपण जाणार तरी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला हरावं लागणार आहे कारण आपल्याला न्याय मिळणार नाही. कारण ज्या वेळेला तुम्हाला नियुक्ती आदेश देण्यात आलेला होता त्यावेळेला तात्पुरत्या स्वरूपात जेव्हापर्यंत कोर्टाचा निर्णय येत नाही तेव्हापर्यंत तुम्हाला नियुक्ती देण्यात येईल असं त्या ठिकाणी स्पष्ट उल्लेख दिलेला आहे. त्यामुळे आपण त्या ठिकाणी कोर्टाकडे कोणत्या भूमिकेने जाल हा सुद्धा एक प्रश्न आहे. त्यामुळे स्वतःचा वेळ पैसा वकिलाच्या माध्यमातून घालवण्यापेक्षा आपण सर्वांनी जी 2025 ची टेट परीक्षा आहे या माध्यमातून आपण घेतलेले गुण आहेत यावरती आपलं नक्कीच सिलेक्शन होईल. कारण एक महत्वाचं बाब असे आहे की विद्यार्थी मित्रांनो खूप जास्त जागा पेशा क्षेत्रातल्या खाली आहे, एसटीच्याही जागा खूप खाली आहे. त्यामुळं ही आपल्याला अत्यंत महत्वाची संधी मिळणार आहे. त्यामुळे स्वतःचा पैसा घालवू नका, स्वतःचा वेळ घालवू नका, स्वतःला फक्त भावनिक होऊन स्वतःच्या मनासाठी वेगवेगळ्या प्रेमाने किंवा या सर्व गोष्टीने विचार करून काही होणार नाही. कारण जे पत्रामध्ये लिहिलेलं आहे तेच त्या ठिकाणी कोर्टात सुद्धा सांगितलं जाणार आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. धन्यवाद. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणारे जी काही लिंक्स आहेत त्या लिंकवरती जॉईन व्हा ज्यातून तुम्हाला माझ्याशी संपर्क साधता येईल, मला बोलता येईल आणि आपल्या टेलिग्राम चॅनल किंवा व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा चॅनलला सुद्धा जॉईन होता येईल. धन्यवाद.